ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पाप नासे दर्शने कामा क्रोधा नाही चाली कामा क्रोधा नाही चाली भूते झाली समता देवतया जवळी आसे पाप नासे दर्शने तुका म्हणे भेदाभेद तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पाप नासे दर्शने वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरबिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरापीठ निलये सरस्वती नमस्तुते नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिकाय नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका थोडा जोडो निया कर चरणी देवी तो माता देवी तो माता परिचारी विनंती माझी पंढरी नाथा परिचारी विनंती माझी
ठेवितो माथा परसावी विनंती माझी पंढरीनाथा ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पाप नासे दर्शने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग विश्वमान्य जगमान्य श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे। अभंग संतपर असून निश्चित असा देवाचा पत्ता सांगणार आहे। या अभंगातून काय म्हणतात तुकोबाराय? ऐसा ज्याचा अनुभव, कोणाचा अनुभव सांगतात? तुकोबाराय स्वतः अशी प्रश्न विचारतात, अनुभव स्वतःचा सांगतात आणि स्वतःलाच विचारतात। काय म्हणते तुकोबाराय? ऐसा ज्याचा अनुभव, याचा थोडा आवाज, विश्वदेव सत्यत्वे, की बाबा रे असा ज्या महात्म्याचा अनुभव आहे की या विश्वामध्ये फक्त देवच सत्य आहे, बाकी सर्व काही मिथ्ये आहे। काय? विश्वदेव सत्यत्वे, या विश्वामध्ये फक्त देवच सत्य आहे, त्या महात्म्यापाशी देव म्हणले। आणि ज्या महात्म्याचं दर्शन घेतल्यानंतर पूर्ण पापाचा नाश होतो, पापच शिल्लक राहत नाही। दर्शन नाही बी घेतलं, तो महात्मा आपल्या जवळून बी गेले, महात्म्याचा आपल्याला स्पर्श बी झाला, तरी बी आपल्या मनातले अधिक पाप सर्व काही नष्ट होतात। म्हणून महाराज म्हणले, देवतया जवळी असे पाप नाशे दर्शने, त्या महात्म्याच्या दर्शनाने पूर्ण आपलं पाप जळून जाते। आणि तुकोबाराय पुढे म्हणतात, कामा क्रोधा नाही चाली भूते झाली समता। काय? त्या महात्म्याच्या संगतीमध्ये जरी राहिलो, आपण असं सोबत जरी राहिलो, तर आपल्यामध्ये जे काम क्रोध मद मत्सर ज्या षडविकार भरलेले आहेत, ते टोटल षडविकार त्या महात्म्याच्या संगतीमध्ये नष्ट होतात। आणि जे आपल्याला दृष्टी दिसेल ते मानिजे भगवंत, कोणीही असू द्या, जे आपल्याला दिसल त्याला आपण भगवंत मानतो त्या महात्म्याच्या संगतीत गेल्यानंतर। म्हणून महाराज म्हणतात, देवतया जवळी असे पाप नासे दर्शने। शेवटी तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी, ज्या ठिकाणी भेद आणि अभेद ही वृत्तीच नाही राहिली, मग तिथं वाद कुठून आला? भेद आणि अभेद ही वृत्ती नष्ट झाल्यानंतर तिथं वाद नसतो। म्हणून तुकोबाराय म्हणते, देवतया जवळी असे पाप नासे दर्शने। अभंगाचा सरळ भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलाय। झालं आपलं कीर्तन। विठ्ठला विठ्ठला अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार हा एक वक्ता या नात्याने देणं अत्यंत गरजेचं आहे। प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह खूप होतात, प्रत्येक गावात होतात, पण केंधळीची काही वेगळी खासियत आहे। इथं अट्टहासाने केल्या जातोय, तन मन धन। आता धन तर लागणार सप्ताह म्हणलं की आहे की नाही? बिगर धनाचा सप्ताह होतं का? तन मन लावला तर सप्ताह होते का? नुसतं बघू नका, मस्त बोलत चला। आपलं काय आहे, आपण रोजच संग आहे की नाही? घालीन लोटांगण मोकळं पटांगण। हा, केंद्रीची खासियत वेगळी आहे। या ठिकाणी तन मन धनाने केल्या जाते, अट्टहासाने केल्या जाते आणि उत्साहाने केल्या जाते। या सप्ताहामधील आज दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा। आता खरंच पाहिलं तर मला कीर्तनाला सुरुवातच आमच्या दाजीन करायला लावली। ते म्हणले, कौरक गायन करतात, तुम्हाला जमतंय कीर्तन, तुम्ही कराच कीर्तन। म्हणून आता सुरुवात केली मी। आता मार्गदर्शक ते सप्ताहाचा मार्गदर्शक मी आणि माया कीर्तनाचे मार्गदर्शक आमचे येऊ पाटील आहेत। त्यांचं प्रेम मला म्हणले, आपल्या गावामध्ये पण कीर्तन करायचं। म्हणलं ठीक आहे। सेवके सांगितले काम, आता मी आज सेवक आहे, मला जे काम सांगितलं ते मी करणार आहे। आणि तुम्ही कोण आहेत? श्रोते, तुम्ही ऐकणार आहेत। पण नुसतं ऐकायचं का? काय करायचं? तोंडाने टाळी वाजवायची आणि हाताने नामस्मरण। हा, असं का? हा बघा, एकटे माणसं आहेत आपले काका, त्यालाच लक्षात आलं, बाकीचे काहीच म्हणत। काय करायचं? मुखाने नामस्मरण आणि हाताने टाळी वाजवायची। या कीर्तनासाठी उपस्थितील आज महाराष्ट्रातील नामवंत गायक, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असणारे आमचे
बंडू तात्या, तसेच भजन सम्राट आमचे हरिभक्त परायण ज्यांनी महाराष्ट्र गाजवला आपल्या आवाजाने, आसारामजी महाराज निर्वाडीकर, महादेव महाराज, आमचे संगीत विशारद हिरामन महाराज, आपल्याच गावचे बंडू गोळेगावकरचे शिष्य असणारे बंडू महाराज, त्यांचं नाव पण बंडू महाराजच आहे. तसेच आपल्या गावचे टेलर विठ्ठल महाराज, भाऊसाहेब दादा, चोपदार मामा, पलीकडून आमचे युवा कीर्तनकार माऊली महाराज, तसेच आपल्याच गावचे तरुण तरफदार आणि 2 चोपदार. या ठिकाणी विनेकरी बाबा बी छान येतं आणि 2 इंद्रासारखे मृदंगाचार्य, महाराष्ट्र भूषण आमचे मनोज महाराज आणि महाराष्ट्र भूषण तुकाराम महाराज काटमोरे. एकदा सर्वांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि सिस्टीमवाले आहेत आपल्या जवळचे, पण त्याला आताच नाव घेतलं पण आवाज कमी करायचे ते साऊंड सिस्टीमवाले एक या ठिकाणी, सर्व गावातील श्रोते मंडळी. महाराजांनी तुम्हाला एक स्पेशल व्याख्या दिली. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, मनोनी बोल जरा गंगावती, तरी स्वीकाराल की. आता या ठिकाणी सर्व चिंतनीय माणसं आहेत, है की नाही? तुमच्या गावामध्ये अनेक मोठमोठाले महान साधू येऊन गेलेत. केंधळी गाव म्हणजे काय साधं गाव नाही, अनेक साधू संतांनी पुनीत झालेली भूमी आहे. आणि हा सप्ताह बजेबाण्णा पाटील घारे, तसेच त्यानंतर अनेक, मग आता आपले काका पण ही परंपरा सुरुवात ठेवली, ह्याला महत्त्व आहे. अनेक गावाचे सप्ते बंद पडले, पट्ट्यामुळे भांडणं झालीत. कारण की मी अनेक गाव फिरतो रोजच, मला चांगला अनुभव आहे त्याचा. पण आमच्या दाजीने ही परंपरा सुरुवात तशीच सुरळीतपणे सुंदर अशा प्रकारे अट्टहासाने ही परंपरा सुरू ठेवल्याबद्दल सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. सर्वांचं सहकार्य या सप्ताहासाठी अनमोल आहे. सर्वांचा नामोल्लेख केला असं जाहीर करू आणि आपण आता कीर्तनाला सुरुवात करू. विठ्ठला 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 श्री गुरु नथुराम बाबाच्या कृपा आशीर्वादाने, श्री गुरु सेवाधारी पौळ बाबांच्या कृपा आशीर्वादाने सेवेला सुरुवात. महाराज या अभंगातून आपल्याला काय म्हणतात? ऐसा ज्याचा अनुभव. कोणाचा अनुभव सांगतात? अनुभव अनेक आहेत, पण महाराज आजच्या अभंगामध्ये आपल्याला परमार्थातला अनुभव सांगतात. आणि संसारातले अनुभव कसे आहेत? अनेक आहेत, पण परमार्थातला अनुभव एक आहे. काय आहे? की फक्त देवच. ऐसा ज्याचा अनुभव विश्व देव सत्यत्वे. देव सत्य आहे म्हणतात महाराज. काय? फक्त देवच सत्य आहे, बाकी सर्व काही मिथ्य आहे. थोडा आवाज दे. सर्व मिथ्य आहे. आपण ज्या संसाराच्या गाड्यामध्ये जे धावपळ चालू आहे, आपली धावपळ, तुम्हाला माहिती आहे का? कधी एखाद दिवस कोणी कोंबडा पाहिला का उखांड्यावर, कोंबडी किंवा कोंबडा असा, ते इचकीत राहते आणि पुढं चलत राहते. ते असं इचकीत आहे, मागं फेकतंय, पुढं चलतंय, मागं फेकतंय, पुढं चलतंय. त्याला वाटतं समोर काहीतरी वेगळं भेटन आपल्याला. काय? समोर काहीतरी वेगळं भेटन म्हणून तो इचकीत उकांड्याच्या पलीकडे कडील जाते. मग पलीकडे बेट लागती गवताची, तिथं काहीच नसते, पुन्हा फिरत आहे वापस. तसं आपल्यावर काय आहे? आपण संसारामध्ये धडपड चालू आहे. आता आपल्याला सप्ताह बी चालू आहे. आपण आता संसारात लोक आहेत, आपण सांसारिक असल्यामुळे आपण सप्ताह करतो. सप्ताह कशासाठी करायचा? भगवंत भेटायसाठी, भगवंताची प्राप्ती होण्यासाठी. हीच धडपड चालू आहे ना आपली. पण आपण भगवंताला कुठं पाहतो? मंदिरामध्ये शोधतो, सप्ताहामध्ये आल्यानंतर शोधतो. कोणातरी असं, एवढी बी लालसा नाही आपल्या मनात तशी पाहिली तर भगवंताच्या अर्थी, पण सर्वच करतात म्हणून आपण करायचं. पण मिथ्या गोष्टीमध्ये आपलं मन जास्त लागलेलं आहे. कोणत्या? मिथ्या गोष्टीमध्ये. जे सत्य आहे त्याच्यामध्ये नाही लक्ष आपलं. महाराज म्हणतात ना, भगवंत एकदा सत्य नाही तर तीनदा आहे.
एकदा सत्य तू सत्य विठ्ठल आहे म्हणून आपल्या लक्षात येत नाही, म्हणून महाराजांनी 3 वेळेस सांगितले. किती वेळेस? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. किती वेळेस म्हणले महाराज? 3 वेळेस विठ्ठल सत्य म्हणले. तरी पण आपण लक्ष कुठं आहे आपलं? आपलं लक्षच नाही तिकडे महाराजाकडे. महाराज आपल्याला इतकं बी समजून सांगतेत, एवढं समजून सांगतेत. महाराज म्हणतेत तुमच्या पाया पडतो, तुम्ही इकडे लक्ष द्या. लागोनिया पाया. काय म्हणतात महाराज? की बाबा रे मी तुझ्या पाया पडतो. काय करतो? या हाताने टाळी वाजव आणि मुखाने नामस्मरण कर. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. काऊन महाराज म्हणतात आपल्याला विठ्ठल विठ्ठलच म्हणा वेळोवेळा? काऊन म्हणतात? विठ्ठल सत्य आहे फक्त. तुम्ही जे दुसऱ्या गोष्टीच्या मागे लागलात ना, या संसारामध्ये सर्व काही मिथ्य आहे. फक्त तो एकटा भगवंत सत्य आहे. तुकोबारायचा अनुभव सांगतो मी तुम्हाला. तुकोबारायचं बालपण 13 वर्षामध्ये, 13 वर्षापर्यंत तुकोबारायनं खेळण्यामध्ये बागडण्यामध्ये आपलं बालपण घातलं. तुकोबारायचे वडील दामो शेट्टी, बरोबर आहे का? काही होच म्हणायला लागले. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, तुकोबारायचे वडील बोलोबा पाटील. अचानक त्यांना देवाज्ञा झाली, जावा लागलं. बोलोबा पाटील गेल्यानंतर पूर्ण भार तुकोबारायवर पडला. तुकोबाराय का लहान नव्हते. तुकोबारायची श्रीमंती ही खूप मोठी होती. घरी सावकारकी होती, दुकानदारी होती आणि सर्व काही असून सर्व काही भार तो तुकोबारायवर पडला. आणि अचानक भार पडल्यानंतर हे बघा, चांगल्या चांगल्याला सुधरत नाही. आता बोलोबा पाटलाच्या हातामध्ये जे सावकारकी होती, दुकानदारी होती, कोणाला काय दिलंय कोणाला काय दिलंय हे तुकोबारायला माहीत नव्हतं. पण जे काही सावकारकीच्या वह्या होत्या त्या वह्या तुकोबारायकडे आल्या. आल्यानंतर तुकोबारायनं हळूहळू दुकानदारी सांभाळायला सुरुवात केली, सावकारकी सांभाळायला सुरुवात केली. जो कोणी येईल, जसे बोलोबा पाटील देत होते तसं तुकोबाराय पण द्यायचे. तुकोबारायची श्रीमंती साधी नव्हती. पुण्याचे आप्पाजी गुळवे पाटील हे पुण्याचे जहागीरदार होते. पुणे जिल्हा पूर्ण त्यांच्या ताब्यात होता. एवढी मोठे श्रीमंत आप्पाजी गुळवे पाटील, आणि त्या आप्पाजी गुळवे पाटलांनी तुकोबारायला मुलगी द्यावा. मग विचार करा तुकोबाराय किती श्रीमंत असतील. एवढे श्रीमंत तुकोबाराय होते, तरी पण तुकोबाराय कधी गर्व नाही, कधी अभिमान नाही. व्यवस्थित सावकारकी चालू केली, परत दुकानदारी सांभाळायला लागले. बोलोबा पाटील गेल्यानंतर तुकोबारायनं छानपैकी आता सावकारकी सुरू केली आणि दुकानदारी पण चालू केली. पण काही कालानंतर भरपूर लोक येत राहिले, नेत राहिले, येत राहिले, नेत राहिले. पण काही कालानंतर दुष्काळ पडला. मला सांगा, चांगल्या परिस्थितीमध्ये तुकोबारायनं मागं सरकले नाही काही द्यायला, तर दुष्काळ पडल्यानंतर काय विचार करते तुकोबाराय? तुकोबारायनं जे होतं ते पूर्ण लोकांमध्ये वाटून टाकलं. पाहत नव्हतं तुकोबारायला. अनेक लोक दुष्काळामध्ये त्या मरत होते. एवढा भयंकर दुष्काळ होता तो. तुकोबारायनं दुकानातलं पूर्ण वाटून टाकलं. पैसा, आदला, धन, धान्य सर्व काही देऊन टाकलं लोकायला.
अशी परिस्थिती निर्माण झाली की तुकोबरायच्या घरीच काही नाही राहिलं खायला. अहो त्या दुष्काळामध्ये स्वतःची पत्नी एका अन्नासाठी तरसत होती. अन्न करता तुकोबरायची पत्नी मेली. श्री कणा करिता मेली, श्री कणा करिता मेली, एक अन्न करिता मेली, एक अन्न करिता मेली. दुष्काळी आटीला द्रमेलीला मान, श्री कणा करिता मेली, हो श्री कणा करिता मेली. दुष्काळी आटीला द्रमेलीला मान, श्री एक अन्न करिता मेली, श्री एक अन्न करिता मेली. त्या दुष्काळामध्ये तुकोबरायची पत्नी मेली. अन्न करता एक स्त्री मेली. तुकोबराय म्हणले दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, आणि स्त्री एक अन्न करता मेली. अन्न करता जर स्वतःची पत्नी मरती एवढी परिस्थिती आली तरी तुकोबराय मागं हटत नाहीत. शेवटी तुकोबरायच्या लक्षात आलं आता आपण ह्या वह्या ज्या सावकारकीच्या आपण जे व्याजाने दिलेल्या आहेत, लोकायला कर्ज दिलेलं आहे, हे काय आता परत येणे शक्य नाही. मग ह्या वह्याचं काय करू मी आता? त्या वह्या उचलल्या आणि इंद्रायणीच्या डोहात टाकून दिल्या. मला सांगा तुम्ही, आपण जर कोणाला सावकारकीनं पैसे दिले, व्याजाने दिले, तर खरं सांगा आपण त्या पुढच्यावर किती पहाड बी कोसळला तरी आपण म्हणतो का बरं जाऊ दे आता राहू दे म्हणून? आहे का कोणी एखादं तरी हातवर करायच्यात म्हणेन का एखादं? आपण म्हणतो तुला काय वाचत हो दे बाबा, तू माझ्या ढोरायकडे तरी ये. शेवटी आहे की नाही, तू हे काय ना काहीतरी वसूल होईल ना, मुद्दल तरी येईन, आहे की नाही, व्याज जाऊ दे. पण तुकोबराय तसे नव्हते महाराज. तुकोबरायनं वह्या उचलून इंद्रायणीच्या डोहात टाकल्या आणि म्हणले जाऊ द्या. काय जाऊ द्या म्हणले? बरं झालं म्हणले. आता बरं झालं देवा निघाले दिवा, रे बरं झालं देवा निघाले दिवा, रे बरं झालं देवा निघाले दिवा, रे निघाले दिवा, बरिया दुष्काळ पीडा गेली, बरिया दुष्काळ पीडा गेली, बरं झालं देवा निघाले दिवा, आणि गोपी तुझे राहिली तुझ्या. बरं झालं म्हणले. काय बरं झालं? बायको मेली तर बरं झालं म्हणले. आता मी मोकळा झालो. आधी बंधनात होतो. आता मला सांगा, बायको मेल्यावर बरं बंधनात असते माणूस, मोकळं होतंय माणूस, का बायको केल्यावर मोकळं होते? आजची कंडिशन काय? पोरं काय म्हणतात, लग्न झालं की मोकळा झालो, आता कामच झालं आहे की नाही. अनेक गावात बरेच पोरं आहेत ना, बेजार येतं. मला तर आता कोण्या गावात गेले की आधी 2-4 जण आलेत, महाराज आपल्या पोराला 32 वर्ष झालेत, पण पोरगा आहे ना सुपारी खात नाही. म्या म्हणलं बाबा सुपारी खात नाही ते झालं, पण पोरगा करतो काय? काहीच नाही म्हणतो. दिवसभर फिरतो गावात, लक्ष ठेवतो गावावर. मला सांगा, नुसतं दिवसभर फिरणाऱ्या पोराला कुठं पोरगी भेटत असते होय? त्यानं कमीत कमी लग्न होस तर आमच्यासारखे कपडे घातले आणि इकडे टोपी घालून भरायला ना, कामच झालं त्याचं, आहे की नाही? लोक बघत आहेत ना, पोरग चांगलं आहे म्हणतात म्हणायले. मला सांगा, तुकोबरायची पत्नी मेली. तुकोबराय काय म्हणले? बरं झालं म्हणले. जाऊ द्या ते विषय. पण आता मला सांगा, आपल्यातल्या एखाद्याची बायको मरुनी बरं का नाही, तुम्ही म्हणता हे इथं यायला लागले बायका मारायला काय आमच्या आधीच भेटणत लोकायला, आहे की नाही? पण मरुनी, पण एखाद्याची मेली समजा, तर खरं सांगायच्यात हातवर करा, कोण म्हणेन बरं झालं? आता एखादं नाहीच का? एवढा फरक असते संतांमध्ये आणि आपल्यामध्ये. बरं झाले म्हणले तुकोबराय, बाईली मेली बरं झाले म्हणले. आता मी मुक्त झालो, वैराग्य प्राप्त केलं तुकोबरायने. त्या ठिकाणी वैराग्य प्राप्त झाल्यानंतर विना घेतला, चिपळ्या घेतल्या आणि तिथून
ताड 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 निघाले भांडारे डोंगरावर. डोंगरावर गेल्यानंतर तुकोबारायनं 15 दिवसाचं अनुष्ठान केलं. कसं अनुष्ठान? एकदम कडक. अन्नाचा कण आणि एक पाण्याचा थेंब पण नाही घेतला. 15 दिवसामध्ये एक थेंब पाण्याचा नसताना आणि अन्नाचा कण नसताना अनुष्ठान केलं. फक्त एकच भजन, विठ्ठल 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 विठ्ठल. एकाच भजनाचा नाद फक्त. अहो 15 दिवसा माझी साक्षात्कार घडला आणि विठोबा भेटला विरळा तो. भगवंतानी साक्षात विरळ्या रूपामध्ये दर्शन दिलं तुकोबारायला. साक्षात विरळ्या रूपामध्ये तुकोबारायनं भगवंताला पाहिल्यानंतर तुकोबाराय तर चमत्कारित झाले. साक्षात भगवंताने दर्शन दिलं, दर्शन घेतलं भगवंताचं. आणि त्या दिवशी तुकोबारायच्या लक्षात आलं की खरंय, ह्या जगामध्ये आहे ना काहीच सत्य नाही, फक्त एकच भगवंत सत्य आहे. तो अनुभव तुकोबारायने पहिल्या चरणात सांगितलं. ऐसा जाचा वा वा. ऐसा जाचा ऐसा जाचा अनुभव ऐसा जाचा ऐसा जाचा ऐसा जाचा देवतया गौर्याते